पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कोल्हापूरमध्ये सभा होते। संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची ही सभा होते। तपोवन मैदानात संध्याकाळी 4:30 वाजता या सभेचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आता या सभेला उपस्थित राहणार आहेत। पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी महायुतीच्या नेत्यांकडून सध्या जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कोल्हापुरात भव्य अशी सभा होणार आहे। कोल्हापुरातल्या तपोवन मैदान या ठिकाणी नरेंद्र मोदी यांची जी आहे ती सभा होते। मी त्याच सभास्थळाच्या बाहेर उभा आहे आणि आपण इथली दृश्य पाहू शकताय। या ठिकाणी खरं तर कोल्हापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक, तर दुसरीकडे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने, या दोघांच्या प्रचारासाठी खरं तर नरेंद्र मोदी जे आहे ते आज कोल्हापूरमध्ये येतात। आज सायंकाळी 5 वाजता मोदींची सभा जी आहे ती या ठिकाणी होणार आहे आणि आपण ही दृश्य पाहताय। बॅनर देखील एक भव्य जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। या बॅनरवरती देखील आपण पाहिलं तरी एका बाजूला संजय मंडलिक हे दिसत आहेत, तर दुसऱ्या बाजूला धैर्यशील माने हे देखील पाहायला मिळत आहेत। शिवाय वरती सर्वात वरती फिर एक बार मोदी सरकार, महाविजय संकल्प सभा अशा पद्धतीचा उल्लेख असणारे सगळे होर्डिंग जे आहे ते पूर्ण सभास्थळा परिसरामध्ये पाहायला मिळतात। मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवायचा आहे असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण नरेंद्र मोदींची सभा जी आहे ती यामध्ये कोल्हापूरमध्ये घेण्यासाठी यशस्वी झाल्याची देखील प्रतिक्रिया व्यक्त केली होती। तर आपण बघितलं तर ही सभास्थळाची दृश्य ज्या ठिकाणी ही सभा जी आहे ती होणार आहे, सायंकाळी 5 वाजता याच तपोवन मैदानावरती ही भव्य अशी सभा जी आहे ती या ठिकाणी होणार आहे। मात्र त्याची जय्यत तयारी काल 3 दिवसांपासूनच कोल्हापूरमध्ये होत असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच आजच्या या सभेमध्ये नरेंद्र मोदी जे आहेत ते कोल्हापूरकरांना आणि कोल्हापुरातल्या नागरिकांना काय नेमकं आश्वासित करणार आहेत, त्यांच्यासमोर कोणकोणते मुद्दे मांडणार आहेत हे देखील पाहणं आता गरजेचं असणार आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर। दरम्यान या सभेआधी हातकणंगलेचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील मानेशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। भव्य अशी सभा कोल्हापूरमध्ये पार पडते। भाग्यवान उमेदवार खरं तर काल मुख्यमंत्र्यांनी म्हटलेले आहेत की त्यांच्यासाठी पंतप्रधान खुद्द या ठिकाणी येतात। राष्ट्राचं सर्वोच्च नेतृत्व ज्यावेळी एखाद्या इलेक्शनमध्ये या ठिकाणी उतरतं, आम्ही महायुतीचे उमेदवार आहोत, पण आम्ही शिवसेनेचे, बाळासाहेबांच्या विचाराचे शिवसेनेचे उमेदवार आहोत। असं असताना स्वतः स्वयं मुख्यमंत्री आपल्या मित्रपक्षांना साथ ताकद देण्यासाठी ज्यावेळी कोल्हापूरच्या भूमीमध्ये येतात, तो खऱ्या अर्थानं महायुतीला बळ देणार आहे, घटक पक्षांना बळ देणार आहे। जे लोक टीका करायचे आतापर्यंत की महायुतीमध्ये छोट्या पक्षांना दाबवण्याचं काम या ठिकाणी मोठा नेतृत्व पक्ष करतो, तर त्याचं उत्तर आजची सभा त्या ठिकाणी देईल की आमच्या शिवसेनेचा विचार, ज्वलंत विचार, बाळासाहेबांचं पवित्र धनुष्यबाण, रामचंद्रांचं पवित्र धनुष्यबाण, अर्जुनाचं पवित्र धनुष्यबाण परत जनतेमध्ये जात असताना त्याला बळ देण्यासाठी देशाचे पंतप्रधान स्वतः या ठिकाणी जमिनीवर उतरतात आणि कोल्हापूरच्या मातीमधनं त्याची सुरुवात करतात। हे खरं आमच्यासाठी सगळ्यांसाठी अतिशय आनंद आणि ऊर्जा देणार आहे। या ठिकाणी तर भव्य अशी सभा त्या ठिकाणी होणार आहे। 1.5 लाखांहून अधिक लोक येतील अशी देखील बैठक व्यवस्था केली आहे। काय नेमका विश्वास वाटतोय मोदींच्या सभेनंतर कोल्हापुरातलं वातावरण आणि हातकणंगलेतलं वातावरण कशा पद्धतीने बदलेल असं तुम्हाला? मोदींची सभा ही आपण बघता जिथं जिथं आजपर्यंतच्या इतिहासात मोदींच्या सभा झाल्यात तिथल्या 99% सीट्स ह्या विजयी झालेल्या आहेत। म्हणजेच काय, मोदीजींची सभा ही विकासाची गॅरंटी जशी असती तशी जीतची सुद्धा गॅरंटी आहे। सामान्य माणसाचा विश्वास मोदीजींच्या नेतृत्वावर आहे, त्यांच्या कामावरती आहे आणि त्या अढळ विश्वासाला ज्यावेळी स्वतः स्वयं नेतृत्व या ठिकाणी जनतेमध्ये जातं आणि जनतेला साथ घालतं, आमच्यासाठी हुंकार भरतं, त्यावेळी आम्हाला सुद्धा 10 हत्तीचं बळ त्या ठिकाणी येतं। आज या निमित्तानं सामान्य माणसामध्ये एक चैतन्याचं वातावरण कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल। प्रचंड शक्ती या ठिकाणी लोकांची आज आपल्याला उमटलेली दिसेल। आभाल वृद्धांच्यापासनं, माता भगिनींच्यापासनं ते या ठिकाणी तरुणांच्यापर्यंत एक भगवी लहर या ठिकाणी आपल्याला संपूर्ण या 2 जिल्ह्यामध्ये आलेली दिसेल। तर तिकडे हातकणंगलेमध्ये 2 तगडे उमेदवार देखील आपल्या विरोधात असणार। एक ते सत्यजित पाटील आहेत, राजू शेट्टी आहेत। एक मत विभागणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होईल आणि त्यामध्ये नेमकं कोण बाजी बाजू याच्याकडे अनेकांची उत्सुकता आहे। तुम्हाला नेमका काय विश्वास या ठिकाणी? अर्जुनाला जसा माशाचा डोळा दिसतो तसं मला माझ्या लोकांचं हित दिसतं। मला ह्या बाकी सगळ्या गोष्टींचा फार मी इलेक्शन त्यापुरतं या ठिकाणी बघत असतो। फोकस्ड काम माझं आहे। माझ्या लोकांचं हित हे राष्ट्रीय प्रवाहामध्ये कशा पद्धतीचं आहे, या देशातल्या सर्वोच्च सभागृहात जात असताना माझ्या प्रश्नांना न्याय कशा पद्धतीनं मिळेल, ह्या जिल्ह्याच्या प्रश्नांना न्याय कशा पद्धतीनं मिळेल, त्याला एक दिशा देण्याचं काम मी एक कार्यकर्ता म्हणून करतोय। त्यामुळं आत्ता जे मी या ठिकाणी पाहतोय, माझ्यासमोरची आव्हानं निराळी आहेत। मी ती आव्हानं लोकांच्या समोर बसतोय।
कोविडचा काळ आणि त्याच्यानंतर मिळालेली 2 वर्ष 3 वर्ष खासदारांचा निधीच बंद होता. राहिलेल्या काळामध्ये मी 8,200 कोटी रुपयाची ऑन रेकॉर्ड जी कामं केली आहेत ती प्रत्यक्षात या ठिकाणी जमिनीवरची कामं आहेत. त्या कामांच्या विश्वासावर आजपर्यंतच्या इतिहासातली ही सर्वात जास्त मोठी कामं आहेत. ज्यावेळी एखादा कार्यकर्ता धडपडत असतो त्यावेळी त्याची धडपडसुद्धा लोक या ठिकाणी पाहत असतात. येणाऱ्या काळामध्ये आणि गतिशीलपणे धैर्यशील या मतदारसंघाला पुढे नेऊन जाईल आणि एक प्रगतिशील नेतृत्व जे देशाचं आज इथं या ठिकाणी येतं त्या नेत्याला बळ देण्याचं काम खासदार म्हणून इथं संसदेमध्ये करण्याचं धैर्यशीलपणे काम करेल. पर्यायानं या जिल्ह्याच्या विकास गंगेला अधिक गतीनं पुढे नेण्याचं काम आम्ही दोघेही खासदार करू.